तर या करूया सुरुवात नवीन या मॅचला, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जिथे मॅच रंगली जाईल दोन संघाविरोधात. ट्रिपल आर डहाणू. अगदी आपण पाहतोय ट्रिपल आर म्हटलं तर अगदी डहाणू मधील फेमस संघ ज्याच्याकडे पाहिलं जातं. एका बाजूला जुनेद खान, दुसऱ्या बाजूला मयूर माची. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर सलमान. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. पहिला चेंडू जुनेदला आणि यावेळेस चांगला फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये. ते मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतायत. रन्स मात्र सिंगल घेतलं जाईल, खातं खोललं जाईल आपल्या या पहिल्या रन्सने. पुन्हा एकदा सलमान. यावेळेस आपण पाहतोय थोडासा पायावर टाकला होता. इथून आपण पाहतोय अकबर अली. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडूला पकडतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आणखीन एकने वाढते. 2 धावा. जुनेद जो आहे आपण पाहतोय जिम्मेदारीने इथे मात्र त्याला खेळावं लागेल, परंतु तिथे राहील क्षेत्ररक्षणासाठी आहे. मागच्याच मॅचमध्ये जर पाहिलं तर राहीलला अगदी मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. तो मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट खासियत आहे. त्या टी शर्टमध्ये जर पाहिलं तर मागे स्टार आहे आणि ते स्टार का लागले जात आहेत तशी त्यांनी खेळले गेले. इथून आपल्याला पाहायला मिळतंय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना राहील. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय ते म्हणजे 4-2 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी इथून सलमानने दर्शवले आतापर्यंत. यावेळेस करारी प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषे पार. सुरेख फटका पाहायला मिळाला. जर पाहिलं तर चेंडूला पूर्णपणे येऊ दिला आणि त्यानंतर त्या चेंडूवर चांगला प्रहार केलाय. ही जुनेदची खासियत आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ट्रिपल आर संघ अगदी खेळताना पाहायला मिळते. जुनेदची कामगिरी खूप महत्वाची त्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. जुनेदची टी शर्टचा जर विचार केला 1 2 3 4 अशा पद्धतीची त्याची जर्सी पाहायला मिळते. चांगली बॅटिंग, चांगला फटका. स्ट्रोक सिलेक्शन जो पाहिला आपण पाहतोय गोलंदाजाच्या विरोधात अगदी आक्रमण करताना. जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि 5 चेंडूमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज आहे जुनेद. याही वेळेस आक्रमणासाठी गेला होता, फटका खेळायचा होता, परंतु इथून आपण पाहतोय लेग बाईच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट होईल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 1 षटक कंप्लीट झाला आहेत आणि 1 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अगदी प्रत्येकाच्या नजरा या टुर्नामेंटमध्ये खास करून आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्या पद्धतीने आज ओपनिंग सेरेमनी झाला, सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित राहिले आणि तदनंतर आपण पाहतोय सुरुवात केली. पण त्याआधी जर पाहिलं तर या स्पर्धेची चर्चा झाली होती आणि चर्चेमध्ये ही स्पर्धा कशी असेल त्याचं खरोखरच अपडेट थोडंफार येत होतं, परंतु आज जे डोळ्यासमोर आलं ते नक्कीच मी म्हणेन एक स्पर्धा नामांकित स्पर्धेमध्ये गणली जाईल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या ही 7 धावा. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय अर्षद आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू क्रॉस बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी हा प्रयत्न चुकीचा होता. चेंडू स्लोवर आला आणि त्यानंतर आपण पाहतोय सरळ यष्टांवर आदळला गेला. इथून जर पाहिलं तर पहिलं विकेटचं महत्वाचा विकेट आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जाताना जुनेद बाद. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता जुनेद याचा, परंतु तो प्रयत्न फसलाय असं मी म्हणेन. स्लोवर चेंडू आला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅट फिरल्यानंतर चेंडू स्लोवर आणि तदनंतर आपण पाहतोय सरळ यष्टांवर लागला गेला. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अगदी हाय डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आज कॅमेरा वर्क करताना इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर अजय माची आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो याने देखील खूप चांगली बॅटिंग केली होती आणि तोच पाहायला मिळतोय हिरो. इथून आपण पाहतोय 1 डाऊन मध्ये आलाय. सिंगल घेतले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा. इथून विचार केला चिंचणी संघाचा तर एक चांगला संघ आहे, त्यांच्या विरोधात तुम्हाला चांगली नक्की स्कोर ठेवावा लागेल. याही वेळेस आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलंय. रन्स मात्र जर पाहिलं तर
इथून मिळणार नाहीये. डॉट चेंडूचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर माची एका बाजूला, जो टीमचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. यावेळेस नाही थांबवू शकणार क्षेत्ररक्षक. चेंडू चाललाय अगदी जर पाहिलं तर आमिर होता त्या ठिकाणी, प्रयत्न केला आमिरने, परंतु त्याच्याही आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगले प्रयत्न केले गेले. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. या 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर नक्कीच 3 चेंडू खूप महत्वाचे होते. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव, एक विकेट देखील आला होता, पण तो चौथ्या चेंडूवर थोडासा प्रहार केला आणि तो प्रहार कोणाचा होता तर मयूर माची याचा. इथून आपण पुढचा चेंडू. अशरद मुल्ला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून आणखीन एक सिंगल रन्स आलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. मयूर माची आपण पाहतोय एक सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतायत. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 मध्ये 6 आल्या आहेत. चांगली बॅटिंग करतोय तो. दुसऱ्या बाजूला डावखुरे आताचा फलंदाज आत्ताच आलाय अजय माची. याही वेळेस आपण पाहतोय सेट होण्याचा प्रयत्न करतोय. सेट झाल्यानंतर शॉट सिलेक्शन नक्कीच करणं खूप सोपं जातं आणि त्याचसाठी इथे मात्र आपण पाहतोय तेच मैदानाच्या आतमध्ये होत असताना धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आत्तापर्यंत षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या 14 धावा. याआधी पण नक्कीच अभिषेक टेनीला पाहिलं, जो यंदाच्या हंगामाला जर पाहिलं तर एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. षटक क्रमांक 3 इथून सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा राहिल याला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर राहिल आणलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण की एका बाजूला जर पाहिलं तर अजय माची आहे, दुसऱ्या बाजूला राहिल. दोन्ही मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे दोन्ही हिरो आहेत. फटका खेळला इथून राहिलच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका. चेंडू चाललाय सीमारेषे पार, येतोय चौकार. 4. चांगला फटका पाहायला मिळाला आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये. जर पाहिलं तर 91 चौकार खऱ्या अर्थानं मारले गेले. खूप चांगल्या पद्धतीने मात्र अपडेटिंग पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाते. चांगला फटका होता, गॅपमध्ये खेळला आणि तो देखील कोणाच्या विरोधात तर नक्कीच राहिलच्या विरोधात. एक अष्टपैलू खेळाडू, अगदी कमी वयामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची गणना नक्कीच केली जाते पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये, कारण की प्रत्येक टीम मध्ये जर पाहिलं तर एक चांगला खेळाडू असतो आणि त्याची गणना होत असते. त्याच पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक टीम मध्ये एक मोठा खेळाडू, ज्या पद्धतीने पाहतोय की तो जर खेळला तर ही मॅच इझिली डन होते. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस फटका तर खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय खूप चांगल्या पद्धतीने. रन्स मात्र मिळणार नाहीये. एक तिरी तो एक मेरी याच पद्धतीने दर्शवत असताना एक चेंडूवर चौकार आला, त्यानंतर डॉट काढलाय. इथून आपण पाहतोय खूप सारा फटका, परंतु त्या ठिकाणी पाहतोय अकबर अली खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे मात्र पकडतोय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल 19 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. चांगली बॅटिंग या ठिकाणी नक्कीच दर्शवले अजय माची आणि दुसऱ्या बाजूला मयूर माची. दोन्ही आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहील पुन्हा एकदा या चेंडूवर देखील सिंगल रन्स घ्यायचा आहे, रन्स मात्र कंप्लीट करायचा आहे, त्यासाठी प्रयत्न. राहिलने देखील खूप चांगला प्रयत्न केला होता. जसा चेंडू फटका खेळल्यानंतर आपण पाहतोय राहिल त्या चेंडूवर गेला होता, कुठे कदाचित हिट मारण्याचा प्रयत्न. जर हिट लागली असती तर मात्र नक्कीच इथे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आतापर्यंत 20 धावा झाल्यात 1 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच जुनेद बाद झाल्यानंतर आता मात्र या दोन्ही फलंदाजांनी जर पाहिलं तर पार्टनरशिप करायचं ठरवलंय. पुन्हा एकदा सिंगल सिंगल सिंगल, हे महत्व आहे. 1 षटकामध्ये 1 चौकार आणि कमीत कमी धावा जर पाहिलं तर 8 ते 9 धावा जर आला तरी तुमचा एक जो मनात ठरवलेला टार्गेट जो आहे तो तुम्ही सेट करू शकताय. इथून आतापर्यंत जर पाहिलं तर 21 धावा. सूरज उपाध्याय, करण ठाकूर यांना देखील आपण पाहू शकतायत. खूप मेहनत घेतली आणि देखील या टुर्नामेंटसाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांची जी देखील चर्चा करणं गरजेचं आहे. ओहो, याही वेळेस आपण पाहतोय चेंडू चालला आहे
अगदी फॉलो थ्रू मध्ये राहील होता. हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याचा झाला, परंतु तुर्तास थांबवतोय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि 7च्या सरासरीने धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा एक गाडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही बॅटर त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने चर्चा करतायत, गरज आहे इथून दोन्ही संघांना नक्कीच आहे की इथून 7ची सरासरी चिंचणी संघ ज्या पद्धतीने आज गोलंदाजी करतोय त्यांना देखील नक्कीच अभिमान असेल गोलंदाजाचा की चांगली गोलंदाजी चाललंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आतापर्यंत विकेट ठेवून फलंदाजी करत असताना मयूर माची आणि अजय माची आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय थोडासा टास्क बदलला जाईल, कारण की सुरुवातीच्या 3 ओव्हर आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय नंतरच्या 3 ओव्हर यामध्ये थोडंसं फेरबदल असते, कारण की आक्रमण करत असतो फलंदाज. इथून मात्र आपण पाहतोय आक्रमणाची सुरुवात होईल का गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सलमान, पहिला चेंडूवर आक्रमण. वा, अजय माची आपल्याला पाहतोय मागच्या मॅचचा हिरो आणि या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग करताना पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलंय सलमानच्या विरोधात. चेंडूला पोहोचवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं राहिलच्या विरोधात पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर चौकार खेळला होता. तोच फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय अजय माची. याही वेळेस कट केलाय चेंडूला. चेंडू चाललाय अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये जिथे डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन मधून सिंगल रन्स मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा. 3.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय, ज्यामध्ये 5 धावा आल्यात. या षटकामध्ये सलमानच्या ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत 1.2 चेंडू त्यांनी टाकलेत आणि त्यामध्ये तब्बल 11 धावा. आणि पहा मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्ग, लाडके प्रेक्षक वर्ग जे आज खेळाडू आहेत तदनंतर मैदानामध्ये उतरतील ते देखील आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस आपण पाहतोय चांगली फिल्डिंग अकबर अली आणि राहील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर थेट फेकी गेली अकबर अली कडे हा चेंडू आणि तदनंतर आपण पाहतोय गडी बाद होताना. फलंदाज बाद होतोय मिस्टर मयूर माची. बॅक टू द डगआउट. 7 मध्ये 7 बनवले त्यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित माची या ठिकाणी 2 डाऊन मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद झाले आणि इथून आपण पाहतोय सलमान. याही वेळेस आपण पाहतोय षटकातील 4था चेंडू आहे. हलक्या हाताने टॅप केला. इथून आपण पाहतोय सॉफ्ट हँडने खेळलाय, चेंडूला पोटवलंय. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी नाही रोखू शकणार. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा. आतापर्यंत चांगलं षटक नक्कीच पाहायला मिळतंय. आणि विचार केला तर सलामीचा गोलंदाज आहे ज्याच्यावर पूर्णपणे भरोसा ठेवला जात आहे. आणि ओपनिंग गोलंदाज जर म्हटलं तर सलमान सुरुवात खूप चांगली करणं हे त्याच्याकडून अपेक्षित असतं आणि तीच सुरुवात त्यांनी चांगली केली. कारण की या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विकेट देखील आलाय. याही वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावरचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 28. लॉस ऑफ 2 विकेट. 28 धावा झाल्या आहेत. आपण पाहतोय बी पॅनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यानंतर आणखीन एक 4 संघ, त्या 4 संघामधील भिडत आपल्याला पाहायला मिळेल. अजय माची चांगला खेळला. आतापर्यंत 9 मध्ये 14 बनवल्यात त्यांनी. अपेक्षा आहे त्याच्याकडून आणि यावेळेस ती पूर्ण देखील केली जाते. वाह, थोडस बॅकफुटला गेलं आणि नक्कीच जो गॅप आहे तो गॅप इथे मात्र आपण पाहतोय खूप मोठा होता आणि त्याचमुळे त्या चेंडूला त्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. चेंडूवर मिळतील 4 धावा. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 4 कंप्लीट होतात आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते एकंदरीत 32 धावा. 8च्या सरासरीने धावसंख्या आता मात्र जमवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला चेंडू नक्कीच टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याहूनही भारी शॉट सिलेक्शन यावेळेस पाहायला मिळाला. नक्कीच कमेंट्स देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच आपण पाहतोय क्या बेहतरीन टूर्नामेंट रखा है, ऑर्गेनाइज बहुत अच्छा किया है और पाटिल नेटवर्क का क्वालिटी सुपर, एक नंबर, ग्राउंड और स्टेज भी एक नंबर. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण पाहतोय रॉक मजर यांचा ही कमेंट्स आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच कमेंट्सचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे, कारण की आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आज अगदी आपण पाहतोय रात्र झाले तरी मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24,000 आत्तापर्यंत जर पाहिलं तर या मॅचचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. इथून हा देखील एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चालला अगदी थोडासा लेगस्टिकच्या बाहेर गेला आणि त्याचमुळे या चेंडूवर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा स्कोर कार्डवरती राहील आलाय. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक जर पाहिलं तर यावेळेस आपण पाहतोय फटका सजवलाय. वाह, कमालीचा फटका, चेंडूला येऊ दिले पायापर्यंत आणि तदनंतर आपण पाहतोय फटका जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने सजवला गेला. तिथे मात्र आपण पाहतोय अकबर अली होता, परंतु अकबर अलीच्या अगदी गॅपमधून हा चेंडू पोहोचवला सरळ सीमारेषे पाल चौकार. 4 धावा आल्या आहेत. 4 धावाने धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा आता मात्र स्कोर कार्डवरती लागल्या आहेत. इथून प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर नक्कीच फर्स्ट इनिंग चालू असताना आपण पाहतोय जी धावसंख्या 53 ते 55 पर्यंत पोहोचू शकते. यावेळेस पुन्हा एकदा राहील, पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस अकबर अली अगदी थोडासा क्विक असतो अकबर, त्याची क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर खूप चांगलं आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याला निवडलं जात आहे खास क्षेत्ररक्षणासाठी अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेस आपण पाहतोय उजव्या आणि डावखुऱ्या हाताची फलंदाजी आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर इथे क्षेत्ररक्षण आहे तो थोडंसं सजवण्याचं काम केलं जात आहे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. आता मात्र ऑफसाईड रिजनमध्ये 4, ऑन साईडला 3 आपण पाहू शकतायत. फटका सुरेख आहे, परंतु चेंडूला इथे मात्र थांबवलं जात आहे. आमिर होता त्या ठिकाणी. चेंडू आपण पाहतोय एक चांगला खेळाडू म्हणून आमिरकडे पाहिलं जातं, एक सिनियर खेळाडू त्याच्या अंडर टीम खेळताना. इथून आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमारेषे पार आणि बॉक्स विकेटच्या रूपाने इथे मात्र आपण पाहतोय जी चुकी केली अजय माचीने ती मात्र एंड मुवमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्याने देखील आपण पाहतो या मॅचसाठी जर पाहिलं तर चांगले योगदान दिलंय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग, परंतु यावेळेस शॉट सिलेक्शन थोडासा चुकीचा राहिला आणि थोडासा नाराज झाला स्वतःवर. इथून मात्र फटका मारल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर पाहिलं तर अनिकेत धोडी आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित धोडी आलाय. इथून राहीलची गोलंदाजी कमालीची राहिली, जरी दुसरं षटक त्याचं आहे वैयक्तिक. आपण पाहतोय आत्तापर्यंत 4 चेंडू टाकले आहेत आणि दुसऱ्या षटकातील जर विचार केला तर तब्बल 13 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 1 गडी देखील बाद केला आहे. आणखीन एक डॉट, चांगली गोलंदाजी. यावेळेस जर पाहिलं तर थोडंसं गती वाढवली होती चेंडू टाकताना. आपण पाहतोय गतीने थोडंसं बीट करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी ठरतोय. त्याचा 38 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर 3 गडीच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडूला इथे मात्र थारा नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आडव्या बॅटने केला प्रहार, चेंडू चाललाय सीमारेषे पार, येतोय चौकार. 4 चांगला फटका पाहायला मिळाला. या टुर्नामेंटच्या अगदी 95 चौकार आतापर्यंत पाहायला मिळतील. पाहता जर पाहिलं तर 100 देखील पूर्ण होतील आणि काही कमालीची बॅटिंग केली प्रत्येकाने आज या टुर्नामेंटमध्ये. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 5 चा खेळ कंप्लीट झाला. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूचा विचार कशा पद्धतीने केला जाईल ते मात्र नक्कीच इथून पुढच्या 6 चेंडूचा आढावा आपण घेणार आहोत. 2 बॅटर थोडीशी चर्चा करतायत. इथून 6 चेंडूमध्ये जास्त नाही, परंतु 10 ते 12 धावा जरी आल्या तरी एक सफिशियंट स्कोर, एक टफ फाईट स्कोर नक्कीच पाहायला मिळेल. आणि तारापूर संघाकडे चिंचणी संघाकडे देखील पाहिलं तर एक चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडे. ज्या पद्धतीने पाहिलं जाईल राहील, त्यानंतर अकबर अली, आमिर यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि आज जर पाहिलं तर
एक प्रमुख फलंदाज जो सिनियर खेळाडू आहेत आज आसिफ उच्छाले या टीममध्ये नाही आहेत. नेहमीच आपण त्यांना जेव्हा जेव्हा येत आहेत तेव्हा तेव्हा मात्र यष्ट्यांच्या मागे त्यांना पाहिलं जातं आहे. एक खूप चांगला आणि एक सिनियर खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. याही वेळेस आपण पाहतोय फलंदाज सज्ज आहे. सुमित खेळायचा होता इथून जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये, पण तो चेंडू चाललाय तो म्हणजेच दरम्यान रिजनमध्ये आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. आणि ही आहे आमच्या या टुर्नामेंटची खास आकर्षक नक्कीच सिरीज जी आज आपल्याला पाहायला मिळते. तिचं अनावरण पाहायला मिळालं नगराध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. आणि खास ट्रॉफी ज्याची चर्चा केली आपण ती ट्रॉफी कदाचित तुम्हाला मी सांगितलं असेल की ट्रॉफी एकटा माणूस एका हाताने उचलू शकत नाही. त्याचं कारण आहे ही क्रिस्टल ट्रॉफी आहे, खास करून बनवली गेली या टुर्नामेंटसाठी. आणि त्याला देखील आपण पाहतोय खूप मेहनत घेतली. आणि या ट्रॉफीची खासियत अशी आहे की क्रिस्टल ट्रॉफी आहे आणि त्यानंतर त्याचं वजन जो आहे तो तब्बल 25 किलो एका ट्रॉफीचा आपल्याला पाहायला मिळतोय. खास आकर्षण आहे या टुर्नामेंटची. ज्याच्याही घरी जाईल त्याच्या घर मात्र जर पाहिलं तर या ट्रॉफीने सजलं जाईल असं मी म्हणेन. ही फिल्डिंग आहे प्राईम टच आपण पाहू शकतायत. जो साईश ठाकूर आपण पाहतोय उमरोळीचा बिरवाडीचा एक ब्रँड जो पाहिला जातोय. अगदी तुम्ही कधीही अगदी जुडिओच्या समोर जा तिथे मात्र प्राईम टचचं दुकान पाहायला जाईल. आणि त्या शॉपमध्ये जर गेलात तर तिथून आपण वेगवेगळे कलेक्शन जे आपण पाहतोय ब्रँडेड कलेक्शन त्यामध्ये ट्रॅक पॅन्ट शर्ट्स आणि टी शर्ट्स कार्बो ह्या बऱ्याचशा अशा वस्तू आपण आहेत. शॉर्ट देखील आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. इथून त्याला कुपन आपण नक्कीच प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचला कुपन्स दिलं जातं आहे आणि ते कुपन घेऊन गेल्यानंतर तुम्हाला 50% डिस्काउंट या MRPचा तुम्हाला मिळणार आहे. इथून आपण पाहतोय आणखीन एक विकेट डाऊन झाला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून चेंडूचा खेळ जर पाहिला तर उर्वरित आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अर्षिद आपण पाहतोय ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेल्या पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर प्रहार केलाय परंतु तिथे आपण पाहतोय अकबर अली आहे चेंडूला थांबवतोय. रन्स मात्र मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येस ओके शेवटचा चेंडू प्रहार तर केला होता चांगला. 45 धावा स्कोर कार्डवरती आहेत. इथून आपण पाहतोय चेंडूला खेळलाय टॅपचा फटका पुन्हा एकदा अकबर अलीच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. इथे रन्स मात्र मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतोय 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष ठेवलं जातंय. चला नेक्स्ट टीम दोन संघांना मी विनंती करीन या टॉससाठी जिथे एका बाजूला असेल मनोर आणि दुसऱ्या बाजूला असेल युवा टायगर. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचंय. टॉस आपण या ठिकाणी करतोय. आणि कमिटीचे सर्व सदस्य जे आहेत त्यांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे आहेत. एक अर्जंटली टीम मीटिंग आहे त्यामुळे थोडीशी डिस्कस करायचं आहे. आपण या यतीन पाटील यांना भेटायचं आहे थोडंसं डिस्कस करायचं आहे. नक्कीच आपण जाऊया टॉसकडे जिथे दोन संघ एका बाजूला मनोर आहे आणि दुसऱ्या बाजूला युवा टायगर. दोन्ही संघाचे कर्णधार या. चला दोन्ही टीम्स आपण नक्कीच टॉस करतोय. चला मनोर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना युवा टायगर्स. मी विनंती करेन मयूरजी भागवत या आपण आपल्या शुभहादचा आपण टॉस करतोय. मयूर दादा या आपल्या शुभहादचा आपण टॉस करणार आहोत. एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे मयूर दादाची. या आपल्या शुभहादचे आपण करतोय जरूर नेक्स्ट मॅचचा टॉस. कारण की मयूर दादा म्हटलं तर नेहमीच प्रेमळ स्वभावाचं असं व्यक्तिमत्व आहे. दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि त्याच्या शुभहादचे आपण जरूर टॉस करतोय. चला दोन्ही टीम्स या. एका बाजूला युवा टायगर्स आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम मनोर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. हा टॉस आपण जरूर करणार आहोत. चला मनोर टीमचे कॅप्टन आपण त्वरित या कारण की मान्यवर ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभहादचे आपण टॉस करतोय. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. रात्रकालीन ही स्पर्धा आज पहिली रात्र आहे
आणि भरपूर वेळ देखील झाला तरी देखील ही स्पर्धा संपन्न होतोय. अगदी आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला पाहायला मिळते, अजूनही उपस्थित आहे. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील प्रत्येक प्रेक्षक पाहतोय. आणि जरूर इथे टॉस केला जाईल. मनोहर टीमचे कॅप्टन आप आ जाइए प्लीज. चला हा टॉस आपण करूयात. हेडचा कॉल आहे आणि टेल्स आला का टॉस जिंकला टीम मनोहर या संघानं. टॉस त्या पर जीता डिसिजन क्या होगा? मी 2 मिनिटांनी डिसिजन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, डिसिजन पेंडिंग आहे. परंतु या स्पर्धेविषयी काय म्हणाल? आज तुम्ही पहिले मॅच खेळणार आहेत. संध्याकाळच्या 17 पासून आपण सुरुवात केली आहे स्पर्धेला आणि त्याच्यानंतर युट्यूबवरून तुम्ही नक्कीच पाहिली असेल ही स्पर्धा. परंतु आता प्रत्यक्षात या मैदानावरती आल्यावरती कसं वाटलं? खूप सुंदर ग्राउंड आहे, खूप मजा येईल खेळायला. आणि समोरचा संघ कधी याच्या अगोदर बॅटल झालाय का या संघासोबत? नाही, एकदा पण नाही. म्हणजे पहिल्यांदाच मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर सारे शुभेच्छा आहेत. निर्णय नक्कीच लवकरात लवकर कळवा ही विनंती राहील. युवा टाइगर्स हा संघ येते, कॅप्टन उपस्थित आहेत यहाँ पर. और टॉस इम्पोर्टेंट था क्या? हाँ, टॉस इम्पोर्टेंट था. और टॉस आप जीतते थे तो आपका डिसीजन क्या होता था? हम भी फील्डिंग ही करते, अभी टॉस हार गए तो बैटिंग करेंगे. आणि यावेळेस अजून निर्णय तर आला नाही समोरच्या संघाचा. परंतु आता या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? हे माहोल बघून काय वाटतंय? अच्छा लग रहा है और ग्राउंड भी अच्छा है. थैंक यू समीर भाई को ऐसा ग्राउंड हम लोग को देने के लिए, खेलने के लिए. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज आहे, टॉस जिंकला टीम मनोहर या संघाने. निर्णय अजूनही पेंडिंग आहे आणि आपल्यापर्यंत लवकरच ते माहिती पोहोचवतील कॉम्बॉक्समध्ये. तोपर्यंत आपण वळूया इनिंग नंबर 2 मध्ये आणि पाहत राहा नक्कीच पालघर चषक 2026-17. जाऊया कॉम्बॉक्समध्ये पुनश्च एकदा, जिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. संतोषजी पाटील सर, ऑडिओ. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. ओहो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. 99% एफर्ट्स दिली होती, परंतु 1% जो नशीब आपल्याला पाहायला मिळतोय ना, तो कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला. इथून चौकार नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आले पहिल्या चेंडूवर. यस, मनोहर टीम आपला टॉस निर्णय, बॉल फर्स्ट आहे. नक्कीच इथून अनाउन्समेंट आहे की आपण पाहतोय जे काही कोल्ड्रिंक्स आहेत ते फक्त आणि फक्त प्लेयर्स जे आतमध्ये असतील 10 खेळाडू बॅटिंगसाठी त्यांच्यासाठी असणार आहे. इथून आपण पाहतोय सरळ पाहायला मिळतोय आणखीन एक दमदार फटका जो अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला, परंतु तो देखील सीमारेषे पार जाताना. 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 2 चौकार आलेत. 8 डावा स्कोर कार्ड वरती लागलेत. कम्मालीचे बॅटिंग राहील आपल्याला पाहायला मिळतोय, जो नेहमी चर्चेत असतो. आज आपल्या वडिलांसोबत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं डिस्कस करताना काय धडे दिले असतील आमिरने राहीलला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पालघर जिल्ह्यामधले अशी एक जोडी आपल्याला पाहायला मिळते बाप बेटेची, जी आज मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने खेळते. ओपनिंग जोडी यावेळेस आणखीन एक आलाय. क्या बात आहे. राहील इथे मात्र चर्चेत राहिलाय. ज्या पद्धतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, सुरेख फलंदाजी करत असताना 3 चेंडूवर आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चौकार. इथून पहिला चेंडू, दुसरा चेंडू आणि तिसरा चेंडू. ओपनिंग गोलंदाजी जी आपण पाहिली जाते, जी गोलंदाजावर विश्वास ठेवला जातोय की आपल्या संघासाठी खास गोलंदाज आहे, त्याच्यावरच कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. 3 मध्ये 3 आले, 3 चौकार. आणखीन एक येईल का? मात्र नाही, तिथे रोखलाय परंतु नाही रोखू शकत. इथे या फटक्यामध्ये ताकद आहे. चांगला फटका राहीलच्या बॅट मधून. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 4 चौकार. क्या बात आहे. राहील जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या जर पाहिली तर 16 वर जाऊन पोहोचवली जाते. सुपर या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. राहील पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका यावेळेस पायामध्ये होता. चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. थोडासा नाराज झाला. या चेंडूवर देखील आक्रमण झाला असता जर प्रॉपरली बॅटला कनेक्ट झाला असता, पण तो सिंगल मिळतोय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग दर्शवले. सुरुवात खूप चांगली केली असं मी म्हणेन. बेस्ट सुरुवात होत असताना
17 धावा झाल्या आहेत. कुलदीपवर थोडासा हल्ला चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच राहील याचा. पुढचा चेंडू असेल षटकातील जर पाहिलं तर अगदी शेवटचा चेंडू आहे. आमिर आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळलाय, चेंडू चाललाय अगदी डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. धावा आल्या आहेत या ठिकाणी. माहिती आहेत की सुरुवात खूप चांगली केली. आता मात्र आपल्याला फक्त आणि फक्त योग्य ती फलंदाजी करायची आहे. जिंकेपर्यंतचा जो टार्गेट आहे तो सेट केलेला आहे आणि तो सेट केलेल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला चांगली बॅटिंग करावीच लागेल. सुरुवात चांगली झाली परंतु सुरुवात जरी चांगली असली तरी एंड नक्कीच आपण पाहतोय गोड करावी लागते. कधी कधी आपण फलंदाज पाहतोय सुरुवातीला खूप चांगला खेळतोय परंतु एंड मोमेंटमध्ये तो फलंदाज बाद झाल्यानंतर त्या टीमची परिस्थिती अशी होते की टीम कधी कधी पराभूतीच्या छायेखाली नक्कीच पाहिली जाते. इथून आपण पाहतोय 17 धावा राहिलच्या बॅटमधून येताना. 1 रन्स आपण पाहतोय आमिरच्या बॅटमधून येताना 18 धावा झाल्या आहेत. आता मात्र रिक्वायर रन रेट जर आहेत तो पाहिला गेला तर नक्कीच डाऊन झालाय. 47 धावांचं लक्ष्य आहे. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर माची देखील आपण पाहतोय संघाचा कर्णधार आहे. जिम्मेदारीने खेळतोय परंतु आत्ता खूप चांगली जिम्मेदारी त्याला मात्र निभावावी लागेल. पहिल्या गोलंदाजावर मार पडल्यानंतर आपण पाहतोय दुसरा गोलंदाज कमबॅकिंगच्या मुवमेंटमध्ये इथे मात्र पाहिलं जाईल का? ओहो, आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने चेंडू जर पाहिलं तर पकडला होता जिथे अजय होता आणि अजयकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु हिट करू शकला नाही. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या आहेत. इथून सुंदर सुरुवात तर नक्कीच केली परंतु आपण पाहतोय चर्चा थोडीशी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. राहिल आणि आमिर आपण पाहतोय यावेळेस पुढचा चेंडू आपण पाहतोय. वाह, खूप चांगला चेंडू. आणि चेंडू जर पाहिला तर कदाचित पाहिला होता नक्की काय घडलं. आता मात्र पंच देखील थोडेसे विचारत आहेत आणि पंचांनी इथे मात्र इशारा दिलाय की आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. आणि फलंदाज नॉट आउट आहे. आपण पाहतोय पायाला चेंडू लागला आणि पायाला चेंडू लागल्यानंतर आपण पाहतोय तो ट्रॅव्हल झालाय. नक्कीच मेन स्क्रीनवर देखील आपण तो दृश्य पाहू शकताय ज्या पद्धतीची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला. पहा, चेंडू पायाला लागला आणि तदनंतर जो ट्रॅव्हल झाला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. परंतु नक्कीच ती मुवमेंट एक वेगळी होती, थोडीशी डिस्कसिंग होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे पंचांनी नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा वापर केला होता. बॅटिंग यस फिल्डिंग करणाऱ्या टीमला नक्कीच एक रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला आणि तो रिव्ह्यू जर पाहिला तर आता मात्र लॉस केलाय. आमिर आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस सज्ज आहे. 2 रिव्ह्यू आहेत. यस, इथून आपण पाहतोय चांगला चेंडू. थोडासा वेग टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज मयूर माची आणि वेगाची गोलंदाजी जर पाहिली तर नक्कीच एक्सप्रेस असते. यावेळेस पुन्हा एकदा चॅलेंज केलाय वाईटसाठी. आपले जेफ्टवरून मागू घे, घाबरू नको. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यस, मुख्य स्क्रीनवर आपण दाखवणार आहोत. कदाचित चॅलेंज केला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने की हा चेंडू वाईड आहे की काय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकताय सरळ निघून गेलाय. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण पाहतो कारण की कॅमेरा अँगल जर पाहिलं तर सरळ आहे त्यामुळे इथून शंका नाही आहे. चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. आमिर पुन्हा एकदा आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी नक्कीच दर्शवत असताना यावेळेस चेंडूवर फक्त दिशा दिली, चेंडूला खेळून काढलाय. तो जातोय चेंडू अगदी आपण गली रिजनमध्ये आणि सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 21 रन्स.
यानंतरची होणारी टीम मॅच आपण पाहतोय. मनोर संघ सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला युवा टायगर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचे विचार केला तर एकमेकांसमोर पहिल्यांदाच भिडताना आपल्याला पाहायला मिळते. युवा टायगर वर्सेस मनोर. आता देखील आपण पाहतोय फटका चांगला होता, परंतु सिंगल रनसाठी जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22 रन्स. सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगले फटके आले होते, परंतु आता मात्र ते रोखण्याचं काम गोलंदाज नक्कीच मयूरने केलंय. याही वेळेस सिंगल 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 आणि सिंगलच्या मदतीने धाबा जर पाहिल्या तर आतापर्यंत 23 रन्स 23 धाबा येत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू या षटकातील. आयोजक कमिटीचे देखील आम्ही धन्यवाद मानतोय. अगदी बारकाईने आमच्याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाते. आज प्रत्येकाला जे जे हवं ते मात्र देण्याचं काम आयोजक कमिटी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नरम होईल. धीरज 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 धीरज. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हर्ष माची आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक जर पाहिले तर तिसरा घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स. एका बाजूला राहील आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने खूप फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जो फलंदाज. याही वेळेस चेंडू थोडासा वेगवान टाकण्याचा प्रयत्न आणि वेगवान चेंडू इथून जर पाहिलं तर थोडीसं दिशाहीन होतोय. चेंडू वाईड लाईनच्या अगदी बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. ओहो खूप चांगला चेंडू खोदून काढला. त्या चेंडूला सिंगल रन्स मात्र घेतली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. 22 चेंडू आणि 21 ची अजूनही आवश्यकता आहे. 22 चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठीचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. जिथे गोलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगली गोलंदाजी करताना वेग देताना. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जातोय वाईड लाईनच्या बाहेर. वाईड लाईनने जर पाहिली तर धावसंख्या आणखीन एकदा मिळेल 27 आणि आणखीन एक सिंगल रन्स मिळतोय. आता मात्र सिंगल डबलवर जास्त भर दिले, कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं हिट करताना चेंडू चांगले फटके दर्शवले. जे फटके जर पाहिले तर 4 मध्ये 4 16 धाबा नक्कीच जमवल्या होत्या पहिल्या 4 चेंडूमध्ये आणि त्याचमुळे सुरुवात चांगली केली. आता मात्र एंड पर्यंत नेण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर सिंगल डबल खूप महत्वाची भूमिका आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू खोल्यात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या चेंडूला डिफेन्स करण्याचं काम इथे मात्र राहिलच्या बॅटमधून होताना खूप चांगली नक्कीच क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू ज्यामध्ये अगदी खूप चांगला चेंडू टाकला गेला. 20 चेंडू आणि आता 18 धाबा. 20 मध्ये 18 बनवायचे आहेत. याही वेळेस वाह कम्मालीचा चेंडू, अगदी वेगवान एक्सप्रेस चेंडू. डहाणू एक्सप्रेस ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, जी सुरुवात करते डहाणूहून आणि थेट अगदी मुंबईला जाते, त्याच पद्धतीने आपण पाहू शकताय. एक्सप्रेस आहे आणि तीच एक्सप्रेस गोलंदाजी जर पाहिलं तर कुठेतरी थांबवत असताना यावेळेस आमिर. पुन्हा एकदा आपण पाहतोय आमिर या बॅट्समॅनला जर पाहिलं तर पूर्णपणे थांबवलं गेलंय. खूप चांगल्या पद्धतीने वेगवान चेंडू नक्कीच टाकले गेले. आता मात्र धावसंख्या जर पाहिली तर 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 18 धावांची आवश्यकता. 47 धावांचं लक्ष होतं. इथून जर पाहिलं तर 18 मध्ये 18 बनवायचे आहेत. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा.
इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा वेगवान मारा करण्यासाठी गोलंदाज यावेळेस सज्ज झालाय. मयूर माची आपल्याला पाहायला मिळतोय. 7 नंबरची जर्सी आपण पाहतोय. ज्यांनी 7 चेंडू केला 7 धावा बनवल्या तोच मयूर 7 नंबरची जर्सी परिधान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कदाचित लकी आकडा आहे त्याचा. इथून आणखीन एक सिंगल रन्स. अजयच्या अगदी जवळून चेंडू नक्कीच येत होता. फिल्डिंग मात्र चांगली आहे अजयची, जिथून एक रन्स मात्र रोखू शकले नाहीये आमिर आणि राहिल. चांगली बॅटिंग आतापर्यंत, खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केली मी म्हणेन. ज्या धावा बनवण्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर राहिल आणि आमिरचा राहिला आहे. इथून माहिती आहे की इथून विकेट जर आला तर कुठेतरी मॅच अडचणीत येऊ शकते आणि त्याचसाठी अगदी जशी बॅटिंग हवी तीच बॅटिंग इथे दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वाईड येईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. आता मात्र 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 मध्ये 14ची आवश्यकता. पुन्हा एकदा सिंगल, यावेळेस सिंगल आलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 34 धावा. 14 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता. राहिल ज्यांनी 11 चेंडू केला, 11 मध्ये 22, ज्या 4 चेंडूवर 16 चौकार मारल्या होत्या आणि 16 धावा बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर बॅट पूर्ण थांबवले. यावेळेस थोडंसं डेंजर एंडकडे धावला होता राहिल. कदाचित कॉलिंग राहिली नाही दोन्ही फलंदाजाची, जिथे आपल्याला पाहायला मिळते रन्स कंप्लीट होऊ शकला नाही आणि त्यानंतर एकमेकांकडे पाहणं झालं. इथून आपण पाहतोय विकेटचं होईल पतन. महत्त्वाच्या वेळात जर पाहिलं तर हा विकेट आलाय महत्त्वाचा. कारण मी म्हटलं होतं सुरुवात जर तुम्ही चांगली कराल तर एंड देखील चांगली असणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र विकेट गेलाय. आता मात्र कायापालट होईल का, जिथे मॅचचं टर्निंग पॉईंट ठरेल का, हे खूप महत्त्वाचं असतं. तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अकबर अली आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी सज्ज झालाय. हाही देखील आपण पाहतो एक चांगला फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे. ही मॅच थोड्याशा दबावामध्ये असताना तो दबाव मुक्त खेळेल ही अपेक्षा असेल त्याच्याकडून. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलात चेंडू टाकलाय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी जर पाहिली तर एका बाजूला आमिर आहे, दुसऱ्या बाजूला अकबर अली. आपण पाहतोय ओव्हरचा जर विचार केला तर षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. एक छोटंसं ब्रेक या ठिकाणी नक्कीच घेतला जाईल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. अकबर आताच आलाय. आमिरचा जर विचार केला 12 चेंडू खेळलाय आणि विकेट सांभाळून या ठिकाणी आमिर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी 9 धावा बनवल्या आहेत. 35 धावा, 1 गडी बाद अशी परिस्थिती आतापर्यंत जर पाहिली तर चिंचणी संघाची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला 46 धावा बनवताना 4 गडी बाद झाले होते, ते म्हणजे ट्रिपल आर डहाणू संघाचे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जिथे आपण मॅच पाहतोय 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहतोय आमिर गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज नक्कीच येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू तर वाईड आलाय. नक्कीच आपण पाहतोय हर्ष माची पुन्हा एकदा चेंडूला जर पाहिलं तर दिशा दिली. आमिरला देखील पाहतोय इतक्या वर्षाचं क्रिकेट त्याने खेळला आणि क्रिकेट खेळत असताना बरेचसे धडे तो शिकलाय की एंड मोमेंटमध्ये जर आक्रमण करण्याचा विचार केला तर मात्र नक्कीच ही मॅच आपल्या हातून जाऊ शकते. आणि त्याच विचार करत असताना आपण पाहतोय सिंगल ही मेन महत्वाची भूमिका तो पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला अकबर अली आपण पाहतोय. यावेळेस चेंडू थोडासा बाहेर होता.
काय वेग आहे, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. सुंदर वेग आहे, परंतु थोडीशी दिशाहीन झालाय. इथून आपण पाहतोय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. सिंगल रन्स मात्र घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन बसते 39 धावा. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स. सिंगल खूप महत्वाची आहे आणि त्याचमुळे सिंगल रन्स घेतली जाते. आता मात्र आपण पाहतोय आमिरची कामगिरी खरोखरच खूप चांगली राहिली या पूर्ण मॅचमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय विकेट सांभाळून रन्स मात्र बनवण्याचं काम इथून मात्र आमिर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वेगवान चेंडू, त्याच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि मी म्हटलं होतं की जर तुम्ही वेगाच्या विरोधात जर वेग वापराल तर कुठेतरी फसले जाल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा फटक्यावर हा चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला अकबर अली आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू डॉट देखील आला आहे. आणि हर्षचं देखील कौतुक करीन, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अगदी वेग वापरला जातोय. कुठेतरी फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कड लागते. चेंडू जातोय अजय माचीच्या हातामध्ये, जिथे विकेट किपर आपण पाहतोय तो. इथून जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 41 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 6. निर्णायक मॅच आहे ही मॅच. जर पाहिलं तर इथून आणखीन एक सिंगल रन्स येईल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. कमालीची गोलंदाजी राहिली खरंच हर्ष, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. थँक्यू व्हेरी मच. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकित धोडी. पहिला चेंडू यावेळेस अटॅक तर केलाय, परंतु सिंगल रन्स मिळेल. चांगला फटका होता. इथून जर पाहिलं तर रोखण्याचा प्रयत्न देखील केला गेला, परंतु रन सिंगल मिळेल. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा. 1 गडीच्या मोबदल्यात आतापर्यंत आपण बघतोय TTS चिंचणी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला RRR डहाणू हा संघ खेळताना. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. महत्वाची मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये. इथून विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय त्यांचे 4 गडी बाद झाले होते RRR डहाणू संघाचे. आणि आतापर्यंत TTS चिंचणी संघाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 1 गडी बाद आहे. 5 मध्ये 4 आतापर्यंत पाहिले जाईल हा सामना काय होईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न होता. इथून सिंगल रन्स घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. 44 धावा. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. जाणीव आहे इथून जर पाहिलं तर वेगावर थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न फसला गेला. आणि इथून आपण पाहतोय आता मात्र अगदी थोडासा चलाकीचा वापर करून जर पाहिलं तर आमिर आतापर्यंत जी धावसंख्या त्यांनी उभारलंय, खरोखरच चांगली बॅटिंग केले. निर्णायक वेळाला निर्णायक घेतलेला डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय आमिर याचा, कारण की प्रत्येक चेंडूवर त्यांनी सिंगल काढलाय. यावेळेस रिव्हर्स फटका खेळलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे आणि आता मात्र कान मंत्र देणं खूपच गरजेचं आहे. आणि जिथे आपल्याला पाहायला मिळेल 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 2 धावाची आवश्यकता आहे. अगदी जर पाहिलं तर युवा आहे, नक्कीच अकबर अली विचार करेल की मोठा फटका मारेल आणि तदनंतर फसून जाईल. त्याचसाठी जर पाहिलं तर आमिरने अगदी जवळ घेतला आणि तदनंतर त्याला कारमंत्र दिलं की इथून तुझी कामगिरी काय आहे, तुझी भूमिका काय आहे ते मात्र दर्शवलं जाईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जुनेद आहे. जुनेद कडून आपण पाहतोय थोडंसं व्यूहरचना केली जाईल बिल्डिंगसाठी. थोडासा सापळा रचला जाईल की मॅच ज्या आपल्या हातातून जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जाईल. नक्कीच विचार केला विकेटचा तर
चिंचणी संघाचा एकच विकेट, म्हणजे इथून जर पाहिलं तर एक धाव महत्वपूर्ण असणार आहे या चेंडूवर, किंवा उर्वरित 3 चेंडूमध्ये एक धाव खूप महत्वाची असणार आहे. आता मात्र आपण पाहतोय सापळा रचलाय आणि त्यामध्ये सापडला जाईल का अकबर अली. यावेळेस सापडलाय. मी म्हटलं होतं सापळा ज्या पद्धतीने रचलाय, कुठेतरी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र आपण पाहतोय दुसरा विकेट चिंचणी संघाचा जातोय. यावेळेस प्रयत्न असेल, 1 रन्स महत्वाचा आहे, कारण की विचार केला ट्रिपल आर डहाणू संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय TTS चिंचणी संघाचा जर विचार केला तर फक्त 2 गडी बाद झाले आहेत, म्हणजे 1 रन्स. हा 1 रन्स खूप महत्वाचा आहे. कदाचित आमिरने कानमंत्र दिला होता अकबर अलियाला की इथून सिंगल रन्स खूप महत्वाचा आहे, परंतु तो कानमंत्र कुठेतरी कामास आला नाही. अक्रम आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, हा देखील एका आपण पाहतोय अनुभवी खेळाडू आहे जो बॅटिंगसाठी जाणला जातोय आणि त्याच्याकडून अपेक्षा आता मात्र असतील आपल्या टीमला की 1 रन खूप महत्वाचा आहे. जिथे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2 आणि 2 मध्ये 2 धावांची आवश्यकता. 1 रन्स घेण्याचा प्रयत्न, याही वेळेस आपण पाहतोय रन्स कंप्लीट केलाय. ही मॅच अगदी मुठ्ठीमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि की विकेटच्या बळावर TTS चिंचणी संघ जर पाहिलं तर हा मॅच जिंकू शकतोय. जरी या चेंडूवर विकेट जरी आला तरी ही मॅच चिंचणी संघ जिंकू शकतोय, कारण की चिंचणी संघाचे 2 विकेट बाद झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर ट्रिपल आर डहाणू संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. म्हणजे ह्या चेंडूवर डॉट जरी आला, विकेट जरी आला तरी ही मॅच चिंचणी संघ जिंकू शकतोय. 1 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता आहे. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. आणि 9 चेंडू आहे. 9 चेंडूवर इथे मात्र मॅच नक्कीच विजय होताना TTS चिंचणी संघ टॉप 8 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. अभिनंदन. दोन्ही संघांनी हँडशेक करायचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे, आपण पाहतोय एक शिस्तबद्ध म्हणून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय प्रत्येक टीमचं सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. राहील ना बाबा किती 14 राहीलच आहे ना. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत जिथे आपण पाहतोय सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 12 चेंडूमध्ये 22 धावा आणि तोच ठरतोय राहील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या राहील. तर नक्कीच मयूर भागवत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच, जिथे आपल्याला पाहायला मिळेल राहील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळला. 22 धावा त्याच्या बॅटमधून आले. सुरुवात खूप चांगली केली, कारण की प्रेशराईज मॅच होऊ नये यासाठी जर पाहिले तर सुरुवात खूप महत्त्वाची असते आणि तीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. थोडं सेंटरमध्ये या. नक्कीच प्राईम टच यांच्याकडून आपण पाहतोय एक कुपन वाउचर. त्यानंतर HG बॅट कडून शुभम गावड आपण पाहतोय HG बॅटचे प्रॉपरायटर बॅट्स आहेत मॅन ऑफ द मॅचला. त्यानंतर विराट कंपनीची जर पाहिली तर नक्कीच एक कॅप आपल्याला पाहायला मिळते, जी तुषार मोरे यांच्याकडून PN स्पोर्ट्स कडून टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द मॅच साठी. खास बनवला गेलाय हा PN स्पोर्ट्सचा टी शर्ट. त्यानंतर आपण पाहतोय ट्रॉफी या टुर्नामेंटची मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहतो खास आकर्षण आहे.
आणि सुरेख या ठिकाणी कामगिरी. राहील आहे ना, राहील राहील अब तो हर एक माइक पे तेरे को आवाज पहुंचाना होगा. कैसा लग रहा है इस टूर्नामेंट में ये दूसरी मैन ऑफ द मैच लेके? अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा लग रहा है. और आखिरी मोमेंट में जिस तरह से अगर देखा जाए तो आमिर और दो बैट्समैन अकबर जो थे, हालत ऐसी थी कि मैच कभी भी हार सकते थे विकेट अगर जाता तो, लेकिन मैच जीता ही. क्या कहना चाहोगे इस बारे में? ये मेरा मैन ऑफ द मैच मेरे अब्बा को डेडिकेट करूँगा. जरूर अब्बा को डेडिकेट करना चाहिए, क्योंकि अब्बा ने जिस तरह से ये मॅच निकाली सही नक्कीच मी म्हणू शकते, कारण की विकेटवर राहणं खूप गरजेचं होतं. एका बाजूला आमिर मी म्हणेन ज्या पद्धतीने विकेटवर राहिला, आमचं देखील डिस्कस तेच झालं होते की आमिरला मॅन ऑफ द मॅच देऊया, परंतु सॉफ्टवेअर आहे आपण बघतो त्यानुसार आपण मॅन ऑफ द मॅच दिलं जातंय, परंतु खरा मॅचचा हकदार जर पाहिला तर आमिर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच डेलिकेट करतायत त्यांच्या वडिलांना. आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहिलं तर कित्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल की वडिलांकडून मुलांना मॅच डेलिकेट केली जाते, परंतु आजच्या या घडीला आपण पाहू शकतायत राहील जो आमिरचा मुलगा आहे त्याने डेलिकेट केले आपल्या वडिलांसाठी. आमिर, आइए आमिर, कैसा लग रहा है जिस तरह से मैच जीती, और क्या कहना चाहोगे राहिल के बारे में? पहले भी मैंने बोला राहिल की जितनी तारीफ करे उतनी कम है, क्योंकि आज की तारीख में वो यंग जो बॉयज़ खेलना चाहिए वैसा खेल रहा है. हमारी टीम को बहुत ही बड़ा सहारा दिया है उसने, क्योंकि उसके ऊपर हम लोग कॉन्फिडेंस बहुत ही रखते हैं ना, वो खरा उतरता है. एक तरफ विकेट जा रहे थे लेकिन अपना विकेट संभाल के रखना, ये बात आपने बहुत सी डिस्कस की, अकबर अली से भी डिस्कस की, लेकिन उन्होंने भी नहीं सुनी. क्या सोच मन में सोच चल रही थी वहाँ पे? कि मुझे पता है जो पेस बॉलर है उसको सिंगल ही खेलना है, कि जो टर्नर बॉलर रहेगा उसको मैं आराम से मारूंगा, क्योंकि मेरे को मालूम है जो पेस बॉलर है उसको मारने जाऊंगा तो फंसूंगा ना, फंसेगी. अच्छे बैट्समैन भी फंसते हैं क्योंकि उसका पेस अच्छा है वो लोग का. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट मॅच के लिए आपको शुभकामनाएं. जाऊया जिथे नवीन मॅच सुरू होईल. एका बाजूला आपण पाहतोय मनोर संघ जो सज्ज झालाय, दुसऱ्या बाजूला युवा टायगर. मॅच या ठिकाणी ऑन होईल आणि मायक्रोफोनवर हलकासा बदल. या ठिकाणी अनुज मोरे आपण पाहतोय खास बदलापूरहून या ठिकाणी त्यांचा प्रवास राहिलाय आणि खूप चांगले समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर टू अनुज सर.